दिल्लीच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग आता थेट महाराष्ट्रात म्हणजेच विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पोहोचली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जोरदार शड्डू ठोकल्यानंतर या अनोख्या पार्टीचे नेते अभिजित दिपके आता पुण्यात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या पहिल्याच आंदोलनासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली असून सध्या विद्यापीठ परिसरात तरुणांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दिल्लीत आपल्या अनोख्या आंदोलनानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी कॉकरोच जनता पार्टी आता पुण्यात आक्रमक झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांकडून केली जाते. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठात हे आंदोलन सुरू झालं असून शेकडो तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मी जेव्हा जंतर मंतरवर निघालो एअरपोर्टवरनं बाबासाहेब आंबेडकरांचं असंच एक पुस्तक घेऊन, त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब बोलले अराजक तत्व. मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक आहे का? जे भीमच्या घोषणा देतात ते अराजक आहे का? आहे. आणि त्यात मुख्यमंत्री साहेब हे पण बोलले की यांनी नुसतं संविधानाचं पुस्तक पकडले, यांना संविधान माहिती नाही. त्याच्यावर मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे, संविधानात कुठं लिहिलं होतं सकाळी 5 वाजता विदाऊट मेजॉरिटी तुम्ही शपथ घेऊ शकता? तर मुख्यमंत्री साहेब, आम्ही जय भीमचे नारे देऊ, जय 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 जय